बऱ्याच मेहनतीनंतर. कसं वाटतंय तुला चप्पल घालून? छान. आय एम ओके. याची तर जीवच गेलेला दिसतोय. कसं वाटतंय तुला? मस्त. आम्ही आता अन्नप्रसादम करायला आलोय, जेवण करायला. आणि आमच्या रूमच्या एक्झॅक्टली बाजूला मंदिर आहे. हे जे दिसतंय हे गोल्डन कलरचं मंदिर आहे. आणि इकडनं एंट्री आहे. आणि लय बाप वाटते आता, लय बाप वाटते. काटा चाला अंगावर ना, काटा चाला अंगावर. सच्ची में काटा आहे रे अंके. सगळं चढलंय ते इथे पूर्ण दाखवलंय. एवढं आम्ही पूर्ण चढून आलोय. आम्ही अन्नप्रसाद करायला आलो, म्हणजे जेवण जेवायला आलोय. व्यवस्था पण मला तेवढीच नाही, म्हणजे कुठल्या गोष्टीचं काहीच नाही. एकदम आज जावं लागेल. सगळ्या गोष्टी वाढून ठेवलेल्या आहे. आणि इतकं क्लीनलीनेस आहे ना भाई, एकच नंबर आहे. मी अन्नग्रहण करून मंदिराच्या बरोबर समोर आलो. तुम्हाला आता रूमवर आल्यानंतर जे काही दोघेही सेट झाले एकदम. रूमवर आल्यानंतर आता झोपायचं टाईम चालू आहे. आणि ही अशीच झोपणार आहे मास्क लावून. आता आपण सकाळीच भेटूया. गुड नाईट. गोविंदा. हे गोविंदा. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही मंदिरात जायला तयार झालो आहे. आम्ही घातली आहे लुंगी आणि तिने घातली आहे साडी. आता हे किती वेळ राहतं आहे किती वेळ नाही आम्हाला काही आयडिया नाही त्याची. पण आता फोटो काढायला चाललो आहे. फोटो काढून आल्यानंतर मग दर्शनाच्या रांगेत लागणार आहे. आम्ही फोटो काढून परत रूमवर येणार, कारण फोन ठेवायचा आहे. त्यानंतर मग पुढे मंदिरात लाईनीत लागणार आहे आम्ही. कसं वाटतं तुला? पण एक्साइटेड वाटते. छान. चालायचं. सो आता आम्ही काढू ना. आता आम्ही इथे आलोय फोटोज वगैरे काढायला. आणि सकाळचं दृश्य बघा. फोटोज वगैरे क्लिक झाल्यानंतर फोन रूममध्ये ठेवून मग आम्ही जाणार आहे दर्शनाला. दर्शनाला किती वेळ लागतोय काय लागतोय ते बघावं लागेल. आता आम्ही दर्शन करून आल्यानंतर जे झोपलोय आम्ही तिघाच्या तिघं. आता आम्ही 5:30 उठलो. आणि उठल्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही काल ह्या टायमाला चढायला सुरुवात केली होती. आता आम्ही निघालो कोल्हापूरच्या साईडला. आधी खाली जाणार आहे तिरुमलाला. आता आम्ही खाली जाणार तिरुपतीला. तिकडनं बस धरणार आणि मग जाणार रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला कोल्हापूर. आणि तिथे महालक्ष्मीचं दर्शन करून मग डायरेक्ट पुणे. पण सांगायचं तात्पर्य हे की दर्शन आमचं 2 तासात झालं, जे आजपर्यंत कधी कोणाचं झालं का माहिती नाही. पण VIP पेक्षा चांगलं आमचं दर्शन झालं आहे. आणि अजून काय बोलतो 6-7 तास लागतील. आम्ही 10:30ला लाईनीत थांबलो आणि त्यानंतर 12:30च्या आत आम्ही बाहेर निघालो आहे. तर लय भारी वाटतं काही. आता बघू पुढे गेल्यानंतर रेल्वे त्यांचं बोलणं काही कळत नाही. काहीच नाही कळत काय बोलतात. पण अजून करायचं. ठीक आहे. त्यांना तरी आपलं कुठं कळतं. एक्झॅक्टली. चला. झोप झाल्यानंतर कसं वाटतं तुला आता? माझे डोळे सांगतील तुम्हाला.
सगळ्यांचं सगळं सुचलेलं आहे. पण आमच्याकडे आहे ना स्मार्ट. हा म्हणजे कसं हँडल करायचं, काय करायचं. रेल्वे स्टेशनच्या इथे पोहोचलो आहे, पण अजून 2 तास करायचं काय. मग आम्ही आता जेवायला आलो आहे. प्रयत्न असा आहे की आम्ही 2 तास हळूहळू जेवणार आहे. हे शक्य नाही आहे, पण बघू आता ते कितपर्यंत सक्सेस होत आहे. काजू मसाला, तंदुरी रोटी. तर काजू मसाला आणि तंदुरी रोटी घेतली आहे. तर बघू ती टेस्ट कशी आहे, काय आहे. लेट्स सी.